नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तर ही सुवर्ण संधी बिलकुल सोडू नका, कारण पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये एसएससी एमटीएस हवालदार भरती येणार आहे। एसएससीचं कॅलेंडर फिक्स असतं, दरवर्षी जाहिरात येत असते। एसएससी मधून एमटीएस असेल, सीएचएसएल असेल, सीजीएल असेल आणि एसएससी जीडी असेल, या जाहिराती दरवर्षी येत असतात। बंपर अशा जागा असतात। यावर्षी सुद्धा पुढच्या 3 ते 4-5 दिवसामध्ये एसएससी एमटीएस ची जाहिरात येणार आहे। त्या जाहिरातीबद्दलच आपल्याला माहिती घ्यायची आहे की पात्रता काय असणार आहे, शारीरिक पात्रता लागणार आहे का, पगार किती असतो, वयोमर्यादा काय असते, ही संपूर्ण डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर तुमचे जे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे। आता बघा, एसएससी एमटीएस ची जर भरती म्हणली तर या भरतीमध्ये जवळपास 7-8 हजार जागा दरवर्षी असतात। कधी 4-5 हजार असतात, कधी 8-9 हजार असतात। ठीक आहे, पण यावर्षी ज्या काही जागा असणार ते 9 ते 10 हजाराच्या आसपास असणार। किती? 9 ते 10 हजाराच्या आसपास जागा त्या ठिकाणी एसएससी एमटीएस मध्ये असणार आहे। मग यामध्ये 2-3 पद असतात। एक एमटीएसचं असतं, हवालदारचं असतं। एमटीएसचे काही पद असतात, हवालदारचे काही पद असतात। त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असतो, फिजिकल काय असतं, सगळी माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेऊ। आता जाहिरात कधी येणार आहे तर पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त, पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये जास्तीत जास्त 100% जाहिरात येणार आहे। ते पण समजून सांगतो। हे कॅलेंडर आहे बघा, एसएससीचं दरवर्षी पब्लिश होत असतं। यामध्ये 2026 मध्ये ज्या ज्या भरत्या एसएससी घेणार आहे त्याबद्दलची सगळी माहिती असते। अंदाजित तारीख असते, अंदाजित महिना असतो, पण जवळपास याच रुटीन नुसार, याच कॅलेंडर नुसार परीक्षा होत असतात। फक्त 2-4-5-10 दिवस इकडं तिकडं होत असतं। ठीक आहे, आता इथं जर आपण बघितलं तर इथं लिहिलंय बघा, एसएससी एमटीएस मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ अँड हवालदार सीबीआयसी सीबीएन एक्झामिनेशन 2026। इथं लिहिलेलं आहे की जाहिरात येणार आहे बघा जून-जुलै महिन्यामध्ये। कोणत्या महिन्यामध्ये? जून आणि जुलै महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे। आता कोणता महिना चालू आहे दादांनो? जुलै महिन्याची एंडिंग आहे आता समजा। म्हणजे आतापर्यंत जाहिरात येणं अपेक्षित होती, मागच्या 10 दिवसापूर्वीच यायला पाहिजे होती, पण थोडीशी लेट झालेली आहे। म्हणजे जाहिरात आता आज येऊ शकते, उद्या येऊ शकते, परवा येऊ शकते। जुलै महिन्याला एंडिंग दिलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी। म्हणजे पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये 100% जाहिरात येण्याची शक्यता आहे। आणि या भरतीची जी काही परीक्षा आहे ती सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये। आता जाहिरात थोडीशी लेट झाली तर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळणार आहे, म्हणून परीक्षा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये तर फिक्स परीक्षा होऊ शकते यामध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही बघा, एसएससी जीडीची भरती दरवर्षी निघत असते, या भरतीचं सुद्धा कॅलेंडर फिक्स असतं। सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये, पण जवळपास ऑक्टोबर मध्ये तर फिक्स जाहिरात येणार आहे। आणि यानंतर परीक्षा कधी होत असते? जानेवारी ते मार्चच्या दरम्यान होत असते। त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर सीएचएसएल ची एक भरती असते, त्याबद्दल सुद्धा यांनी फिक्स अशी माहिती दिलेली असते की कधी जाहिरात येणार, कधी एक्झाम त्या ठिकाणी होऊ शकतात। आणि तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, परीक्षा माध्यम। परीक्षा माध्यम कोणता असणार आहे? मराठी असणार आहे। जर तुम्हाला हिंदी इंग्रजीमध्ये द्यायचं असलं तर देऊ शकतात। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील मुलांना मराठीमध्ये ही परीक्षा देण्याची खूप मोठी संधी असणार आहे। तिकडं सीएचएसएल झालं, सीजीएल झालं किंवा बाकीच्या सेंट्रलच्या एक्झाम आहे, बऱ्यापैकी एक्झाम मध्ये मराठीतून परीक्षा देता येत नाही अजूनही, फक्त हिंदी आणि इंग्रजीचा ऑप्शन असतो। पण ही परीक्षा तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा देता येणार आहे, म्हणून आपल्याला ह्या परीक्षेमध्ये यश मिळवणं अजून सोपं होणार आहे। ठीक आहे, आता कळालं। यामध्ये 2 पोस्ट असतात बघा, एक एमटीएस ची पोस्ट असते, एक हवालदारची पोस्ट असते। एमटीएसच्या पोस्टसाठी कोणतीही शारीरिक चाचणी नसते आणि कोणतीही शारीरिक पात्रता लागत नाही। शारीरिक पात्रता म्हणजे उंची तुमची एवढीच पाहिजे, छाती तुमची एवढीच पाहिजे, मेजरमेंट या असं काहीही लागत नाही। पण इकडे हवालदारसाठी लागणार आहे। पात्रता काय असणार आहे बघा, म्हणजे शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रता एमटीएस साठी 10वी पास असणार आहे आणि हवालदार साठी सुद्धा 10वी पासच असणार आहे। आणि दोन्ही पदांसाठी सारखाच पेपर होणार आहे, सारखाच पॅटर्न असणार आहे। ठीक आहे, आलं लक्षामध्ये? ही झाली शैक्षणिक पात्रता। त्यानंतर आपण बघूया वयाची अट काय असणार आहे सगळ्यांसाठी। आता एमटीएस साठी जर आपण बघायला गेलं तर एमटीएस साठी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 25 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे। आणि आपण इकडं हवालदारच्या पोस्टसाठी जर बघितलं तर हवालदारच्या पोस्टसाठी 18 ते 27 वर्ष एवढी काय असणार आहे? वयोमर्यादा असणार आहे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। मग इकडे सुद्धा ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट मिळणार आहे बघा, म्हणजे 18 ते 28 वर्ष। आणि एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना किती मिळणार आहे? 5 वर्ष सूट मिळणार आहे, म्हणजे 18 ते 30 वर्षापर्यंत
SC ST चे कॅन्डिडेट या ठिकाणी MTS चा फॉर्म भरू शकतात. इकडे सुद्धा किती वर्षाची ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष सूट मिळणार, म्हणजे 18 ते 30 पर्यंत ते फॉर्म भरू शकतात. SC ST च्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट मिळणार, म्हणजे 18 ते 32 वयापर्यंत ते फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, आलं. इथं तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितली, त्यानंतर इथं तुम्हाला काय सांगितली, तर त्या ठिकाणी की बाबांनो वयोमर्यादा अशी असणार आहे. आता बघा शारीरिक पात्रता काय लागणार आहे. शारीरिक पात्रता सगळी माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तर MTS पदासाठी कोणतीही शारीरिक पात्रता नसणारे आणि शारीरिक चाचणी सुद्धा घेतली जात नसते. ठीक आहे, फक्त जे काही आपलं हवालदारची पोस्ट आहे, हवालदारसाठी जे मुलं आहे, मुलांसाठी जी काही उंची लागणार आहे बघा ती 157.5 सेंटीमीटर लागणार आहे, आणि मुलींसाठी जी काही उंची लागणार आहे ती 152 सेंटीमीटर लागणार आहे. मुले आणि मुली सर्वजण ही भरती देऊ शकतात, सर्वजण परीक्षा देऊ शकतात, सर्वांनाच या भरतीमधून सिलेक्शन मिळवण्याचा खूप मोठा चान्स असणार आहे. शारीरिक पात्रता फक्त हवालदारसाठी असते, आणि शारीरिक चाचणी सुद्धा हवालदारसाठीच असते बघा. म्हणजे जे फिजिकल घेतलं जात असतं मैदानी, ती फक्त कशासाठी असते, तर हवालदारच्या पोस्टसाठी असते, पण ती पण क्वालिफाईंग असते आणि सोपीशी असते. म्हणजे त्या ठिकाणी 1600 मीटर पळायला लावतात. ठीक आहे, 1600 मीटर साठी काहीतरी 20 मिनिटाचा वेळ देतात, 15 मिनिटाचा वेळ मुलांसाठी देतात, आणि 1 किलोमीटर मुलींना पळायचं असतं, आणि 20 मिनिटाचा वेळ मुलींना दिला जात असतो. म्हणजे फक्त चालायचंय असं आपण म्हणू शकतो, कारण 1600 मीटर इकडे 5 मिनिटाचा वेळ दिलेला असतो. ज्या वेगवेगळ्या डिफेन्सच्या भरत्या असतात त्यामध्ये 5 मिनिटं 10-20 सेकंदाचा सेकंदाचा काय असतो वेळ त्या ठिकाणी असतो, पण इथं 15 मिनिटं असणार आहे, इथं 20 मिनिटं असणार आहे. म्हणजे फिजिकल जास्त हार्ड नाहीये, प्रॅक्टिस पण करायची गरज नाहीये जास्त. तुम्हाला कोणी म्हणून चालायचंच आहे 1600 मीटर, इकडे 1 किलोमीटर मुलींना 20 मिनिटांमध्ये असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता एक्झाम पॅटर्न समजून घ्या. तर सेशन 1 सेशन 2 एकाच दिवशी परीक्षा होत असते, आणि एकच पेपर द्यायचा आहे तुम्हाला, पण पेपरचे तुमचे 2 सेशन केलेले असणार आहे. आपल्याला कसं शाळेमध्ये एखादी स्कॉलरशिप द्यायला गेलो तर सकाळी दुपारपर्यंत एक पेपर राहायचा, दुपारून दुसरा पेपर राहायचा, पण ती एकच परीक्षा असायची. तशी ही एकच परीक्षा असणार आहे, पण याच्यामध्ये सेशन 1 आणि सेशन 2 असे 2 पेपर होणार आहे. सेशन 1 मध्ये असणारे बघा गणित विषय आणि बुद्धिमत्ता विषय. ठीक आहे, आणि सेशन 2 मध्ये असणारे इंग्रजी विषय आणि जीके विषय, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणत असतो. ठीक आहे, मग गणिताचे 20 प्रश्न विचारले जाणार, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न विचारले जाणार आहे सेशन 1 मध्ये, आणि प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असतात. प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणारे, 3 गुण असणारे. मग 20 प्रश्नांसाठी 60 गुण, इथं सुद्धा 20 प्रश्नांसाठी 60 गुण, म्हणजे एकूण किती गुण झाले, तर एकूण 120 गुण. आणि हा पहिला सेशन सोडवण्यासाठी तुम्हाला 45 मिनिटे एवढा वेळ दिला जातो. 45 मिनिटे एवढा वेळ दिला जातो. त्यानंतर दुसरा जो की सेशन आहे तो इंग्रजी जीकेचा असतो. पण इथं तुम्ही समजून घ्या, पहिल्या सेशनला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते, नो निगेटिव्ह मार्किंग. हा जो काही पहिला सेशन आहे ना, गणित बुद्धिमत्ताचे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्या ठिकाणी. पण सेशन 2 मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, सगळा जो काही तुमचा खेळ असतो, तुमचा कट ऑफ लागत असतो, तो सेशन 2 वरती लागत असतो. पहिला पेपर फक्त क्वालिफाईंग आहे, त्याचे मार्क फायनल मेरिटला पकडले जात नाही. तर इंग्रजी आणि जीकेचे जे काही मार्क आहे त्या मार्कांवरती तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते. हीच महत्वाची गोष्ट आहे. मग इंग्रजीचे 25 प्रश्न विचारले जात असतात, जीकेचे सुद्धा 25 प्रश्न विचारले जात असतात. एक प्रश्न 3 मार्काला, तर 25 प्रश्नाचे 75 आणि या 25 प्रश्नाचे 75, एकूण 150 मार्कांपैकी तुमची काय लागत असते, फायनल मेरिट लिस्ट. आणि एवढं सोडवण्यासाठी 45 मिनिटाचा वेळ दिलेला असतो. म्हणून हे समजून घ्या. आणि सगळा जो काही खेळ असणारे इंग्रजी आणि जीके या विषयावरती असणारे, कारण फायनल मेरिट लिस्ट जी लागत असते ती यामधून असते. आणि निगेटिव्ह मार्किंग 1/3 ची असते, म्हणजे बरोबर उत्तरासाठी 3 मार्क मिळत आहे, तर चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क वजा होत असतो. चुकीच्या उत्तरासाठी काय होत असतो, 1 मार्क वजा. पण निगेटिव्ह मार्किंग फक्त सेशन 2 मध्ये असते, सेशन 1 मध्ये नसते. सेशन 1 हा फक्त क्वालिफाईंग आहे. सेशन 2 मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर सेशन 2 नुसारच तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. अशा पद्धतीने ही SSC MTS आणि हवालदारची भरती होत असते. अजून तुम्हाला या भरतीबाबत काही अडचण असली तर 100% तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याने फॉर्म भरायचा आहे. पगार म्हणजे सॅलरी खूपच जास्त यामध्ये असणार आहे. आता जर आपण SSC MTS च्या पोस्टसाठी सॅलरी बघितली तर 45,000च्या पुढेच असते बघा, कारण सेंट्रलची ही नोकरी आहे.
आणि त्यातल्या त्यात आता 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. मग जवळपास लागू झालेलाच आहे तो, फक्त आता काय त्या ठिकाणी मग ही 45,000 रुपयाची जी काही सॅलरी आहे ती किती होऊ शकते, तर ही 80,000च्या पुढं 100% जाणार आहे, सुरुवातीला सांगतोय मी. म्हणून खूप मोठा चान्स असणार आहे तुमच्याकडे एसएससी एमटीएस भरतीमधून सिलेक्शन मिळवण्याचा. आणि मराठी भाषेमध्ये पेपर असतो, इंग्रजी आणि जीके हे 2 विषय अतिशय महत्वाचे. इथे हे क्वालिफाईंग असते, फक्त क्वालिफाईंग असते, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी टक्केवारी गुण घेऊन तेवढं क्वालिफाय करायचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळ्यांनी फॉर्म भरा. तुमच्या ज्या मित्रांची कॉन्टॅक्ट मधल्या कोणाची 10वी झालेली असेल तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करा. आणि अशाच भरतीच्या जॉबच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. जर तुमची मागणी असली तर एसएससी एमटीएस चे क्लासेस आपण फ्री युट्यूब वरती घेऊ. त्याचबरोबर एसएससी जीडी भरती असेल, अग्निवीर भरती असेल तर या भरत्यांचे सुद्धा जे काही फ्री लेक्चर आहे ते आपण युट्यूब वरती घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा या आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. व काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.